नमो भगवते वा नमो भगवते नमो खाली नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये गोविंदाय गोविंदाय गोविंदाय। भरत महाराज मामाच्या गावातून निघाल्यावर पूर्व दिशेला चालले आले. काय इथे काय शिकवलं आहे? सकाळीच केव्हाही घरातून बाहेर पडताना जर आपल्या घराचं तोंड कोणत्याही दिशेला असेल तर आपण पूर्व दिशेला 10 पावलं चालायचे आणि नंतर दुसऱ्या मार्गाला लागायचे. पहिल्या प्रथम प्रवास करताना पूर्व दिशेने प्रवास करायचा, कारण पूर्व दिशा ही इंद्राची आहे, सूर्याची आहे आणि ईश्वराची आहे. म्हणून केव्हाही प्रवास करायचा असेल तर पूर्व दिशेकडे सुरू करायचा, नंतर मग आपल्याला ज्या दिशेकडे जायचं तिकडे भागायचं. भरत महाराज मामाच्या घरावरून निघाल्यानंतर पूर्व दिशेकडे निघाले. तेजस्वी राजकुमार मार्गामध्ये सुदामा नावाची नदी लागली. नदीचं नाव आहे सुदामा. त्या नदीचं दर्शन केलं आणि इक्ष्वाकुनंदन भरत महाराज हे दूरपर्यंत जाताना मग पश्चिमाभिमुख झाले. शतद्रू नावाची म्हणजे आजची सतलज नावाची नदी लागली. म्हणजे काही देश किती लांब होता आहे बसून बघा. आणि तिथे एलधान नामक गावाच्या ठिकाणी नदी पार करून तत्पश्चात अपर पर्वतावर गेले आणि आपत पर्वतावर शिला नावाची नदी वाहते. त्या शिला नदीचं दर्शन करून भरत महाराज आग्नेय कोणाकडे म्हणजे शल्यकर्षण नामक देशामध्ये गेले आणि तिथून अनेक औषधी उपलब्ध असतात. हे सेंदिमीठ वगैरे घेणं देणं हे तिकडे निघतं. संचळखार. तदनंतर सत्यप्रतिज्ञा भरताने पवित्र होऊन शिला नामक नदीचं दर्शन घेतलं. आता शिला नामक नदीचं वर्णन केलं आहे. कशी आहे ती? तर ज्याच्या प्रखर धारा आहे आणि नदीमध्ये वाळू नसताना दगड आहे नुसते, जसे आपल्या नर्मदेचे आहे तसे दगड आहे. काही चट्टान आहे. त्या नदीचं दर्शन करून पुढे पर्वताच्याकडे चैत्ररथ नावाच्या वनात पोहोचले. आता हे मार्ग जो सांगितला आहे, ज्या मार्गाने ते येत आहे, या मार्गाचं ज्ञानही वाल्मिकांनी लिहिलेलं आहे.
की कसा मार्ग आहे, कोणकोणत्या नद्या आहेत. म्हणजे वाल्मिकी रामायण वाचताना माणसाला सगळ्या परिचय होतो, नद्या, पर्वत, नाले. म्हणजे माणसाच्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी. आणि आताच्या लेखकांनी पूर्वीच्या नदींची नावं आता वर्तमान स्थितीत असलेल्या नदींची नावं पण दिलेली आहे. पश्चिम वाहिनी सरस्वती आणि गंगा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्यांनी पदार्पण केलं आणि भारूखंडाच्या मध्ये गेले. अत्यंत वेगानं वाहणारी, पर्वतावरून निघणारी, कलकल नाद करणारी कुलगंगा नदीची आणि यमुना तटावर त्यांनी विश्राम केला. इतक्या वेगानं पर्वत आणला. थकलेले घोड्यांना आंघोळ घातली. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याबरोबर असलेले प्राणी त्यांची व्यवस्था ठेवली आहे. आता सज्जन लोक सुद्धा काय करतात, रात्रीच्या वेळेला 50 किलोमीटर थांबवणे गाडी चहा पिऊन घे ड्रायव्हरला, स्वतःही चहा पिता थोडासा आणि ड्रायव्हरला पास पुढे नाश्ता करून घेऊ रे. आणि काही काय काय करतात, 100 रुपये दिले आणि तो कुठेतरी मग ठोस मारून देतो. मनुष्याला विश्रांती पाहिजे. यंत्राला सुद्धा विश्रांती द्यावी लागते, नाही तर ते पेट घेतात. आणि ते पेट आहे ना त्याला कारण आहे ऊन आणि अतिप्रवास वेगवान होईल. त्यावेळेस घोड्यांची सावधानी. तदनंतर अंशाधन नामक गावाच्या जवळाले तिथे महाभागीरथी गंगा इथे भरतानं स्नान केलं आणि वशिष्ठांनी सांगितलेल्या मंत्राचा जप केला. बस सगळ्या नदीचं दर्शन आहे, पण गंगेच्या ठिकाणी जप आहे. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत म्हणा. माणसाचं मन हरिद्वारला ती गंगा वाहते तेव्हा असं प्रसन्न होत आहे. हे सगळे 3-3दा आंघोळ करायचे, सकाळी, दुपारी, सोडली की संध्याकाळी. हो, मला एकांत पाहिजे होता म्हणून तिथे आस्ती विसर्जन करायचे, तिथे जायचं मी स्नानाला. म्हणजे माझ्याबरोबर कोणी द्यायचे, एकटा जायचं. बाकीच्या म्हणतं हे आस्ती टाकणार बाबरे. अतिशय सुंदर. म्हणून त्यावेळेस पुढे प्रवाट नगरामध्ये गंगा पार करून नामवली नदीच्या तटावर त्यांनी सगळ्यांनी भोजन केलं. भोजनाची रागा सुद्धा सोडली. पुढे तोरण नावाच्या गावामध्ये दक्षिण भागामध्ये जम्बूप्रस्थ भागामध्ये दशरथ कुमारांनी त्या गावातल्या लोकांचा परिचय करून घेतला. कारण ते वीर आणि शूर होते. क्षत्रियाचं काम आहे वीर आणि शूर लोकांच्या भेटी घ्यायच्या, त्यांच्यापासून काहीतरी गुण ग्रहण करायचे. पुढे एक रमणीय वनामध्ये राहिले. त्या ठिकाणचे फळं माणसाला ऊर्जा देतात. फळं जे आहे ते ऊर्जा देणारे होते. म्हणून ते फळं घेतले आणि काही फळं कुटुंबांकरता घेतले. आपल्या सेनेला, आपल्या लोकांना सगळ्यांना ते फळं खावले, ऊर्जा देणारे, शक्ती देणारे. जसं उन्हाळ्यामध्ये संत्री, मोसंबी हे ऊर्जा देते. हिवाळ्यामध्ये बोरं, जाम हे ऊर्जा देणारे. उन्हाळ्यामध्ये आंबा, त्याला अच्युत फल असं म्हणतात. पण आंबा हा चोखून खाण्याने शक्ती येते आणि रस केल्याने पचन बिघडते. म्हणून आंबा जेवढा चोखून खाल्ला तेवढा चांगला. दक्षिणेकडच्या आंब्याचा रस नाही होत, त्याला चिरून खावा लागतो, कलमी. आपला आंबा चोखून, आपल्याकडे गोटी सुद्धा येते, मोठा पण येतो. गोटी अति गोड असते, अच्युत फल आहे. म्हणून पुढे एक साल नावाच्या नगरामध्ये काही काळ थांबले
आणि पुढे भरताचे घोडे थकले म्हणून विश्राम केला. समोर अयोध्यापुरी दिसणार म्हणून सारथ्यानं सांगितलं की महाराज, या यशस्वी नगरीमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, थोड्या वेळात उद्यानात थांबा, कारण ती नगरी सगळी भयान दिसणार होती. भरताला माहित नाही अजून, म्हणून उद्यानात थांबवलंय, विश्रांती घ्यायला लावली. आपण नाही म्हणत यार थोडंसं पोटात टाकून या मग जाऊ, म्हणजे काय त्याला जर तो शोक केला आणि पोटात काही नसलं म्हणजे माणसाला ग्लानी येते. म्हणून येताना काही लोक म्हणते थांबरे थोडंसं काही खाऊन या, पोटात टाकून या, मग 2 वाजणार आहे आपल्याला. हे सुज्ञ लोक बरोबर करतात. आपण म्हणतो ते राहिलं नाही का, खाऊन राहिले आपल्या नक्की हो, विचार करीत नाही, ग्लानी येऊन जाते माणसाला अति दुःखाने. तर माणसाचं शरीर आहे. पहिल्यामध्ये अयोध्येमध्ये 4 नर नारी महान तुलनात्मक अयोध्येच्या बाहेर होते. संध्याकाळच्या समयीला उद्यानामधून निवृत्त होऊन गावाकडे काढलं. त्यावेळेस अपूर्व जी शोभा दिसायची अयोध्येला, ती दिसत. अयोध्यामध्ये अपूर्व शोभा आता सुद्धा इतकी सजवली आहे अयोध्या, मोठमोठे चौक केले आहे. म्हणजे त्याप्रमाणे लता मंगेशकर चौक केला आहे, अनेक चौक केले, आणि त्यामध्ये मनुष्य गेला अयोध्येमध्ये की एकदम आनंद होतो. रस्ते, दुकानं थोडी शिस्त लावावी लागली. लोकांना भरपूर पैसे दिले गेले, पण लोक असे लबाडे, पैसे घेतले, चांगले दुकाने मिळाले तरी आमदार पाठवून टाकला तिथला. तुमचे दुकानं टपऱ्यांच्या ऐवजी चांगले झाले ना, 10 बाय 10 शेठ सारखे बसायला लागले ना, नेता असे बस होते. पण दरिद्री माणसाला दरिद्रीची सवय असते ना, त्याला चांगल्या जागेवर बसलं जात नाही, कारण नाविन्य निर्माण करावं लागतं. ते तीर्थ पाहायला बाहेरचे लोक येणार आहे, आणि बाहेरच्या लोकांनी येण्यावर आणि त्याच्याने चलन वाढणार आहे. मग त्याकरता सुशोभितता करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यावेळेस ज्या अयोध्येमध्ये चंदन, आगर, सुगंध संध्याकाळी येत होता, तिथे कसलाच वाद भरताला आला नाही. संध्याकाळी तिकडे तिकडे चंदन, आगर, उदबत्ती, धूप याचा वास यायचा अयोध्येमध्ये. वेद घोष ऐकू यायचे रोज, आणि आज काही ऐकू येत नाही. काय अरिष्ट आहे, अशुभ सूचक, अपशकून. भरताचं मन खिन्न झालं आणि ते पाहिलेलं स्वप्न डोळ्यापुढे फिरायला लागलं. कोणी बोलत नाही, बरोबरीचे लोक. 4 दूत चालले. भरताने मनातल्या मनात खिन्न झाले आणि हृदय शीतल झालं, इंद्रिय क्षुब्ध झाले, आणि शीघ्रतापूर्वक इक्ष्वाकुवंशी राजाच्या द्वार अयोध्येपुरीमध्ये प्रवेश केला. अयोध्यापुरीच्या द्वारावर वैजंती पताका फळकत बसत नाही. त्या वैजंती ठेवलेल्या होत्या. पुरीच्या पश्चिम भागामध्ये भरतानं प्रवेश केला. रथाचे घोडे थकून गेले होते. द्वारपालांनी उठून भावी राजा आहे म्हणून नमस्कार केला. कोणता राजा आहे? भावी. काही झालं तर ते भरताला गादीवर बसवायचं. भरताने नमस्कार घेताना खिन्न मनाने घेतला, कारण नमस्कार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. काय अवस्था होते बघा. भरताच्या हृदयात एकाग्रता नव्हती, घाबरलेले होते.
रघुकुलनंदन भरत द्वारपालांचा सत्कार घ्यायला तयार नव्हते. हे निष्पाप सुद्धा काय कारण आहे रे, मला इतकं उतावीळ होऊन का बोलवलंय? काय कारण आहे उतावीळ व्हायचं? का हे लक्षण जे आज दिसत आहे मला, हे गृहस्थाश्रमातले नाही आहे. कारण रस्त्याने कुठे झाडू लागलेला दिसत नाही आहे. सगळी अयोध्या श्रीहीन झालेली आहे आणि अयोध्येतले लोक सौभाग्य संपन्न दिसत नाही. सगळे सुखी. सुखी असला म्हणजे मनुष्य गंध लावत नाही ना. आता तर सगळे सुखी कोणीच लावत नाही. आता काही पूर्वी गंध नसलो काय झाला असं लोक विचारायचे. आता कोणीच गंध लावत नाही म्हणजे त्यामुळे विचारायचा प्रश्नच नाही. आणि गंधाची मी वाटी ठेवली लोकांना लावण्याला, पण लोकांनी ते सगळे भिंतच खराब करणार. म्हणलं उचलून घ्या रे. एक जणाला आरसाने ठेवला, हे नथू फार खराब असतात. घरी मोबाईल मध्ये तोंड पाहतो असं आहे. दुसरा म्हणे फडकणी ठेवला हातपुसाला, तिथे लिहून ठेवलाय की भिंतीकडे तोंड करून दिवा लावू नये. तिथे आणखीन भिंतीच्या जवळ ठेवतो. कारण दगड टिचेल तो अति उष्णतेने. पण बुवाने सांगितलंय दरवाजातच लावायचा. बाईची साडी पेटली तरी चालेल, तर माझ्याच्या दरवाजात लावायचा. आणि दुसरीकडे लाव, तिकडे खाली बाई पेटेल ना, मग तिला काय दिसत नाही. अवधानाने मनुष्याचं लक्ष अग्नीपासून माणसाने सावध राहिलं पाहिजे. बाकी मला गॅसवाला सांगतो काम झालं की गॅसची नळी बंद करा, पण आपण करत काय होतं ते होतं. ते किती सूचना दिलेल्या असतात पण एक जणही पाळत नाही. बाहेर गाव जाताना मीटर पासून कनेक्शन बंद करायचं असतं. मठ जळून गेला सगळा. खरं घातपात सांगून येत नाही. त्याचे जे नियम लावलेले आहे, दिव्याच्या जवळ गॅस नसावा, गॅसापासून दिवा लांब असावा, कारण भडका घेत होतो. काय होतं हे जे अज्ञान आहे, देव पाहून येईल असं नाही. जे माणसाला काम करायचे आहे ते माणसाने नीट नेटके केले. तुम्ही जर ते नीट नेटके नाही केले, सावधानता नाही ठेवली, दुकानात जवळ जात. म्हणून हे निष्पाप सुद्धा देव मंदिर फुलाने सजलेले नाही आहे. देव मंदिर बंद आहे. देवांच्या प्रतिमेचे पूजन झालेले दिसत नाही. यज्ञशाळा कुठे दिसत नाही, कुठे पाठशाळा दिसत नाही. देवालयात चैतन्य नाही. वृक्षांवर पक्षी आवाज देत नाही. म्हणजे पहा, पक्षी पण बंद होऊन गेले, ते आवाज देत. अयोध्येचं वैभव सांगितलं. कारण हे दोन गाव जगाच्या आधी आहे, अयोध्या आणि काशी. आता विज्ञानाने सुद्धा सुरुवात केली की काशी हे फारच जुनं गाव आहे, शोधलं त्यांनी. अयोध्या ह्या ज्या पुऱ्या आहे ना, आपल्या पंढरपुराचं असं वर्णन आहे, आधी पंढरी मग वैकुंठ नगरी. म्हणून पंढरीला भूवैकुंठ म्हणतात. किती गर्दी होती वैकुंठात. आता आमचा माणूस गेले आणि पंढरपूरला आलं, चंदू भैया असं आहे भूवैकुंठ. त्यांना म्हटलं स्वच्छ पंढरपूर पाहिजे असेल तर पंचमी नंतर जायचं. आता माशा खूप असतात. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी इतक्या माशा असतात पंढरपुरामध्ये. पाऊस पडला की त्या आणखीन वाढतात.
आणि नामदेव महाराज पुण्यतिथी झाली, गव्हाची खीर खाल्ली की माझ्या एकदम पंढरपुरामधून चालले जाईल. असं पंढरपुराचं वैशिष्ट्य आहे. नामदेव महाराजांची खीर झाली, गव्हाची खीर होती. आपण तांदळाची करतो, मराठवाड्यामध्ये गव्हाची खीर करतो. आणि ती गव्हाची खीर गुळाची, साखरेची नाही, आणखी टेस्टी लागते. कारण गव्हामध्ये पिठाळपणा आहे, तांदळात आहे, पण तांदळापेक्षा गहूचा जास्त आहे. म्हणून देवांचं चैतन्य नाही, पशुपक्षी बोलत नाही, लोकांच्या डोळ्यातून आसू होत आहे, लोक खाली माना घालून उभे आहे. सारथ्याला विचारलं, हे अरिष्ट सूचक चिन्ह काय आहे? भरत म्हणाला, राजमार्ग दुःखी दिसत आहे. अयोध्यापुरी हे देवराज इंद्राच्या नगरीपेक्षाही शोभायमान होती. एकदा दशरथ राजाला घ्यायला इंद्र अयोध्यापुरीत आला, तर अयोध्यापुरी पाहून आश्चर्यचकित झाला होता. या नगरीमधलं वैभव कुठे गेलेलं आहे? भरताचं हृदय अति. आपले पिता कैकेयीकडे असता म्हणून आधी कैकेयीच्या भवनाकडे, पिता भवनाकडे वळाला. आणि त्याला माहिती होतं, मंथरा, कैकेयी आणि दशरथ हे तीनच लोक राहतात, मी माझं, बाकीचं नाही. असं आहे. वळाले. तदनंतर पित्याच्या घराकडे त्यांनी पाहिलं. भरत माताच्या दर्शनाकरता महलामध्ये प्रवेश करतात. कैकेयी आपल्या परदेशाला गेलेल्या पुत्राला पाहण्याकरता कैकेयी हर्षभरानं सुवर्णमय आसनावरून उठली. तिचं बसायचं आसन सोन्याचं, पलंग सोन्याचा. आणि याच कैकेयीने ज्या वेळा सीतेचं तोंड पाहिलं तेव्हा आपला कनक भवन, सोन्याचं भवन तिला दान दिलं होतं, तिलाच मनात पाठवलं. अशा बी काही बाया असतात, सुनेला मांडीवर बसतात, सुनूक पाहताना असा काही छळ करता, सगळ्या घरात गाराच गारा. काय म्हटली, तिथे काय होतं खायला? अरे पण तुझ्या घरी आता खाऊ देऊन गेलं. बरं किती दिवस खाता? पोरी नव्यानं महिना, 2 महिने, नंतर काय काही खाऊ घालता आणि बोचून बोलता, त्यामुळे तिने आणलेला. लक्षात ठेवा, तिच्यापासून आपल्याला उत्तम नातू पाहिजे, संतती वृद्धी आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आपण किती भानगडी येतात. आजच खूप भानगड आली होती, 2 उत्तर द्यायला लाज वाटते. तिकडच्या मी हिचं रेकॉर्ड ऐकलं, मला ऐकायला काय बोलली म्हणजे दादा मोबाईलमध्ये ऐका. म्हटलं बाई कुठं पाहून हे कशाला ऐकू तुम्हाला? काय बोलत कर्कश. भुक्कड गाव आहे म्हणून तुमच्या जळगाव. जरा येऊन पाय, सुवर्णनगरी आहे. इंदोरला कोणी सुवर्णनगरी म्हणत नाही. बरं अटल बिहारी वाजपेयी बोलले सुवर्णनगरी, दुसरा आलतू फालतू माणूस बोलला नाही. ज्येष्ठ श्रेष्ठ नेता आणि विद्वान आणि समंजस आणि ब्रह्मचारी शोभा नाही. असं म्हणून त्यावेळेस धर्मात्मा भरताने घरामध्ये प्रवेश केला. घर श्रीहीन, पण माता एकदम फ्रेश, कारण कपटी होती. भरताने आईच्या चरणाला स्पर्श केला. यशस्वी पुत्राला पाहिल्याबरोबर कैकेयीची छाती भरून आली आणि त्याला आलिंगन दिलं. नाटकी बाया फार हुशार कळा, बिलकुल. आणि भरताचं मस्तक घुमलं आणि मांडीवर बसवला आणि आरंभ केला की हे पुत्रा, नानाच्या घरून आला तू
तर रात्र चांगली गेली की नाही? रथामध्ये काही त्रास झाला का? तुझी थकावट गेली की नाही? तुझे नाना कुशल आहे की नाही? इकडे बाप नेलेला आहे आणि ती काय विचारते? तिचा बाप विचारते. कारण तिच्या बापानं आधी हेच सांगितलं होतं दशरथ राजाला, माझ्या नातवाला गादीवर बसवशील तर तुला मुलगी देतो. आणि दशरथ राजांना वशिष्ठ म्हणे संबंध हो. म्हणे का? रघुकुलात असा मुलगा जन्माला येणार नाही की तो मोठ्याला सोडून छोट्या गादीवर बसेल, असं वशिष्ठाने आधीच सांगितलं. कैकेयीच्या बापाचीच इच्छा होती की माझा नातू, कारण यांना राण्यांना पोरं नव्हते, होईल तर माझ्याच पोरीला, माझाच बसला पाहिजे. आणि कुणकडे जे होते तिकडे अफगाणिस्तानकडे गेले, जंगलच जंगल. म्हणून नाना कुशल आहेत की नाही? म्हणाले हो. मामा कुशल आहे की नाही? लगेच भाऊ. त्यामुळे युधाजित त्याचं नाव. अरे आतापर्यंत तू मामाच्या घरी सुखाने राहिला का? काही त्रास दिला का तुला? मामी भाच्याला कोण त्रास देते? मामी. कारण मामीला 2 टोपी आहे, मामाला टोपी नाही, मामा वरती काही नाही. भगवान सुद्धा मामा बनले, रामकृष्ण. कारण मामा नसेल मनुष्य आयुष्यात जगला तर आनंद येत नाही, म्हणून मामा बनतात. आता लोकांना म्हणून मामाची बोल म्हणजे काय कुंडली बाजरायल्यासारखी करून घेणं गच्चूप. नाही दिले तर उचलून आले असे म्हणून म्हणतात मामा कम घालाय ना, यांना पाहिजे होंडा. मामी मी म्हणते इंजिनियर असलं तर देईन, नाही तर नाही देणार. सगळ्यांच्या डोक्यामध्ये अर्थ घुसला, त्यामुळे आज अनर्थ होतोय, कुठेही सुख नाही. संपत्ती असल्यावर सुद्धा सुनेला नोकरी करायला लावतात लोकांचे. 80,000 सासऱ्याला पेन्शन आहे तरी सोन्याला नोकरी करायला. कशावर प्रेम आहे? म्हणून तुझे मामा कुशल आहे ना? कैकेयीने या प्रिय वाणी विचारल्यावर दशरथ राजाबद्दल काही आपली आई बोलत नाही याचा राग. मी सगळं पण विचारते, पण राजा आहे कुठे? मला बोलणं कशा करता मनात. पण मर्यादा होती रघुकुलाची की आई वडिलांना उलट बोलायचं, म्हणून अजून काही बोलत नाहीये. नानाच्या घराहून आला त्यावेळेला नानाने तुला काही दिलं का नाही? नवरा मेलेला आहे आणि ती म्हणते तुला काही दिलं का नाही? म्हणे आई इकडून राजांनी काही आजोबालाही सोनं दिलं, मुद्रा दिल्या, वस्त्र दिलं, मामाला दिलं आणि मामाने मला दिलं. तू पुढचं बोल की मला बोलायला कशा करता? हे काय विचारते? म्हणे आई जरूर सोनं गेलं. म्हणे हत्ती गेले, गाई गेल्या, दान दिले. म्हणजे माझ्या बापाबद्दल यांना सगळ्यांना प्रेम आहे आणि मी काय करून बसली. पण नाटकी बाया सोडून देताना आपला एका, तुम्हाला तो चांगला ठेका माहिती असेल, प्रत्येकाला असतो की बाई आपला ठेका सोडतच नाही, एका सोडतच नाही. सगळं झाल्यावर झाले थंडे येऊन गेले नातेवाईक असं बोलतेच ती बाई. चांगलं जेवण गेलं असेल ना बहिणी बरोबर, कारण ते वृत्तीच असते. म्हणजे तुला जेवण गेलं नसेल आणि गेलं असेल तर पचणार नाही, कारण ते खळखळ करताना.
शत्रूला संताप देणारा कैकेयी नरस धनरत्न प्रदान केलेला आहे आणि राजा दशरथाने सुद्धा त्यांना पाठवलं आहे. त्यावेळेला भरताचं राजा दशरथाच्या सोन्याच्या पलंगावर लक्ष गेलं आणि सोन्याच्या पलंगावरचे वस्तू अस्ताव्यस्त होत्या. कारण राजाला उचललं खाली टाकलं आणि खाली टाकल्यावर राजाला उचलून कौशल्य जमणं लागेल. काही कशाला पलंगाकडे पाहते, ती फक्त भरताची वाट पाहिजे की माझा पोरगा राजा केव्हा. तिच्या डोक्यात एकच कीड होतं, स्वार्थची स्त्री जगातल्या कुठल्याच गोष्टी पाहत नाही, फक्त वैयक्तिक स्वार्थ. पाहिलं माते महाराज उपस्थित नाही आणि महाराज नसल्यामुळे आज महल प्रसन्न नाही आहे. विचारलंय माझे पिता कुठे आहे? म्हणे जा तुझ्या माता कौशल्याच्या महलात पडलेले अजूनही क्रूरता गेली नाही, पडले बेटा. महाराज दशरथ महात्मा होते, यज्ञशील होते, सत्पुरुषांचे आश्रयदाते होते, प्राण्यांना गती देणारे होते, पण आता त्यांना दुर्गती प्राप्त झालेली आहे. भरता, धार्मिक कुलामध्ये तू उत्पन्न झालेला आहे, तुझं हृदय शुद्ध आहे. मी माता तुला सांगते, तू पितृशोक करू नको. पितृशोक करू नको. म्हणून आपल्या आणि नवऱ्याच्या भानगडी मुलांना सांगू नये असं सांगितलं आहे. मी होती म्हणून तुझ्या बापला सांभाळलं नाही तर डाळा उघडून गेले असते असं सांगणं माया. सांगायचं नसतं हे मुलांना, कारण मुलांच्या मनात बापाबद्दल विरोध निर्माण होतो. चांगल्या कुळातली बाई नाही रे भाऊ, तुझ्या बापामुळे जे दिवस आले चांगले असं बोलतो, आणि या बाकीच्या जे आहे काय त्याचं विचारच नका करू. आम्ही खानदानी होते म्हणून राहिले, नाही तर कधी चालले गेले असतात असंच सांग. पण तुमचं दैव विचित्र होतं हे तुम्हाला समजत नाही. तुमचं दैव तुम्हाला नाचवत, कारण सगळं जग दैवाधीन आहे. दैव कर्माधीन आहे आणि कर्म मनुष्याधीन आहे आणि मनुष्य पराधीन आहे. म्हणून रामाने भरताला सांगितलं आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोष कुणाचा नाही. गदिमाने लिहिलं, ज्या गदिमाने हे गाणं लिहिलं त्यांचं घर विकायची भानगड चालली आहे. ते नातेवाईक म्हणता हे विका, तो नातू नाही म्हणतो. जिथे गाणं लिहिलं गेलं त्या घराची तेवढं चाललंय प्रकरण. स्मारक राहू द्या म्हणे. ते म्हणते काय करतो, स्मारकावर पैसे भेटतील ना. माणूस करून जातो आणि बाकीचे लोक त्याच्यावर घोडा टाकतात. म्हणून आपल्या 2 राष्ट्रपतींनी आपले घर सरकारला दान करून दिलं, व्यंकटरामन आणि अब्दुल कलाम. रथयात्रे 13 जूनला सरकारच्या दारात प्रॉपर्टी देऊन टाकली. मुलीला देऊन बाकी देऊन टाकली, स्मारक करून. विद्वान लोक संपत्तीचा नाश होऊ देत नाही आणि पुढच्या भानगडी वाढू देत. आपल्या 1.5 बिघाला मारामार आहे. प्रत्येक भावाच्या वाट्याला 10,000 चाचा येणार आहे. काय आहे बा? म्हणून ते म्हणतात, हे राजकुमारा व्याकुळ होऊ नको, पित्याच्या मृत्यूनं दुःखी होऊ नको, शोकानं व्याकुळ होऊ नको.
हाय हाय माझे पिताश्री गेले, ही शय्या पडली. निर्मळ आकाश ज्या अयोध्येमध्ये असायचं त्या अयोध्येमध्ये अशी विजयवीर भरतश्रेष्ठ आपलं मुख वस्त्रानं झाकून घेतलं आणि कंठस्वरानं आसू गाळू लागला, रडू लागला, पृथ्वीवर पडून विलाप करू लागला. देवतुल्य भरत शोकानं व्याकुळ झाल्यावर ज्याप्रमाणे एखाद्या फासावर माणूस पडावा आणि त्याला काटे टोचावे त्याप्रमाणे त्याच्या शरीराची अवस्था झाली. भूमीवर पडलेल्या कैकेयीनं त्याला उठवलं. राजा उठ, तू महायशस्वी कुमार आहे, ही धरतीवर पडू नको, ही धरती तुला सांभाळायची आहे, ही धरती तुला सांभाळायची आहे, पडू नको याच्यावर. हे बुद्धिसंपन्न पुत्रा, सूर्यमंडळाची प्रभा निश्चल रूपाने राहते त्याप्रमाणे तुझी बुद्धी राहिली पाहिजे. तू सदाचार वेदवाक्य शिकलेला आहे. भरत पृथ्वीवर लोटपोट करत होते, रडायला लागले, अधिक शोकाकुल झाले. तेव्हा माता म्हणाली, हे भरता विचार कर, महाराजांनी श्रीरामाला राज्याभिषेक करायचं ठरवलं होतं, त्याकरता यज्ञानुष्ठान करणार होते, सगळ्यांना आनंद झाला होता. पण अशा वेळेला मी त्यांना माझे प्रश्न सांगितले. हे माते, महाराज कोण? महाराजांना झालं काय? धन्य आहे श्रीराम, ते महाराजांचे अंत्येष्टी स्वीकारतील, करतील, मला थोडाच अधिकार आहे. अरे म्हणे, तुझा राम ठेवला कुठे मी इथे? तुला करायचंय सगळं आणि तुला राजा बनायचं आहे, राजाच्या गादीवर बसायचं आहे. अशा प्रकारे भरत व्याकुळ झाला आणि निश्चयानं पूज्य पिता महाराज असे व्याकुळ झाले असतील आणि म्हणून त्यांच्या कोमल हृदयाला धक्का लागला असेल. आज माझे भाऊ, पिता, बंधू हे सगळे अनायासाने दुःखी आहेत आणि ही माता आनंद करते. आज या घरामध्ये श्वास सुद्धा घेऊ नये. श्वास आपले श्वास दाबून आपला देह संपून टाका. काही लोक निघून जातात, लोक नाव ठेवतात त्यांना, पण ते नाव ठेवाकडे बघत नाही, कारण अन्याय सहन होत न्याय मार्गेनं. भरतानं असं विचारल्यावर कैकेयीनं सांगितलं, ठीक आहे बुद्धिमान श्रेष्ठा, तुझे महात्मा पिता महाराज दशरथ यांनी राम सीतेला आपण परलोकी जाण्याच्या आधीच वनात पाठवलेलं आहे. ते वचनामध्ये बांधले गेलेले आहे. पित्याचं अंतिम वचन पूर्ण करण्याकरता राम आणि लक्ष्मण आणि सीता हे 14 वर्ष वनात गेलेले आहेत. मातेच्या मुखातून अप्रिय वचन ऐकल्यावर भरत दुःखी झाले आणि त्यांनी मातेच्या समोर आपलं तोंड बडवून घेतलं. या मूर्ख अधम भरता करता मी इतका अधपती की माझ्याकरता राम लक्ष्मण सीता वनात गेले आणि मला राज्य. माझ्या माते कौशल्याला किती दुःख झालं असेल. आदल्या रात्री माझ्या मातेला आनंद आणि दुसऱ्या दिवशी दुःख.
हे निर्दय माते, तुझ्यामुळे माझी आई कौसल्या दुःखी केली. अशा प्रकारे वचन बोलले. त्यावेळा कैकेयी म्हणाली, बाप, माझ्या बुद्धीचा खेळ. राम वल्कल नेसून सीता आणि लक्ष्मण हे दंडकारण्यात गेले आहे. भरतानं हे वचन ऐकल्यावर आपलं चरित्र सगळं भ्रष्ट आहे असा आक्रोश केला. हा भरत इतका भ्रष्ट की याच्याकरता रामाला वल्कल धारण करावी लागली. अरे नुसती वल्कलने तो धनहीन झाला. म्हणजे काय झालं, वनात जाताना त्याने आपलं सीतेचं आणि लक्ष्मणाचं सगळं धन लोकांना ब्राह्मणांना वाटून दिलं. निर्धन मोठ्या तोंडाने सांगते, काहीच दिलं नाही मी, हिस्सा थोडच्या मांड्यावर पाठवून दिलं जळवाला. अजून जे असं आहे ना, काही काही कमी नाही, दिरांना देतच नाही काही. अजूनही तसं वडिलांची प्रॉपर्टी समान वाटून द्यावी, नाही तर ती संपत्ती दुर्योधनासारख्या यातना देते. म्हणून राजकुमार, आपण अपराधी आहे असं मनात आणलं. चपल स्वभावाची माता कैकेयी विवेक शून्य आहे असं भरताच्या लक्षात आलं आणि त्याने विचार केला. महात्मा भरतानं पूर्वोक्त रूपानं विचारलं की हे माते, महाराज कुठे? म्हणाले, पुत्रा, रामाच्या शोकानं निरापराधी दशरथ राजा, त्यांचा काही अपराध नाही, पण रामाच्या शोकानं त्यांनी शरीर सोडून दिलं. आणि म्हणे तू इथे आणि महाराज तिथे. अरे म्हणे माझ्याकडे कशाला मरू देऊ, मी मरायच्या आधीच तिकडे पाठवून दिलं होतं म्हणे. अशी काही पुत्र आहे, आई बाप आपल्या घरात मरू नये म्हणून मला गावात जायचं दुसरीकडे पाठवून दिलं. आमच्या साडूकडे लग्न आहे, आमच्या साडूकडे वास्तू शांती, 8 दिवस त्या तिकडे. विचार करा, जन्म देते कारण कैकेयीची बुद्धी कालाने ग्रासून टाकलेली होती. जेव्हा काळ वाईट येतो तेव्हा आपली बुद्धी काल ग्रासून टाकतो. राजपदाचा स्वीकार तुला करायचा आहे. भरताला संताप झाला आणि भरताला कैकेयी म्हणाली, विधी विधान वशिष्ठ आदी ब्राह्मण उद्या तुझे वडिलांची अंत्येष्टी करतील आणि तुला राजा घोषित करतील आणि तुला राज्याभिषेक करतील. भरतानं क्रोध केला, आपले केस सोडले आणि तोंडातून एक वाक्य काढलं, धिक्कार असो माझ्या मातेचा, कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राय कृपा मद केली मस्त घेतो ना ठेवला.